विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या मे-जून 2026 मध्ये ज्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि त्या परीक्षामध्ये कुठल्याही कारणामुळे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळाले असतील, एखाद्या किंवा त्यापेक्षा जास्त विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले असतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या हव्या असलेल्या विषयाच्या उत्तर पुस्तिकेची स्कॅन कॉपी, फोटो कॉपी कशी मागवू शकतो, रिव्हॅल्युएशन कोणाला करता येते, त्याची फी किती असणार आहे, त्याची लास्ट डेट किती असणार आहे, या संदर्भातली माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आज आपण जर का सर्वप्रथमच या चॅनलला असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याच्या नंतर त्या संदर्भातल्या कॉमेंट द्यायला विसरू नका. हा व्हिडिओ हाईप करायला देखील विसरू नका, जेणेकरून जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आता 13 जुलै 2026 रोजी विद्यापीठाने हे स्कॅन कॉपी आणि रिव्हॅल्युएशनच्या संदर्भातलं परिपत्रक प्रसारित केलेलं आहे. त्यासाठी प्रामुख्यानं आपण विद्यापीठाच्या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईट तुम्हाला माहीत झालेली https://ycmu.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर स्टुडंट कॉर्नर या टॅबमधील मुद्दा क्रमांक 18-19 मध्ये जी काही लिंक दिलेली तुम्हाला निळ्या कलरमध्ये दिसते कंसामध्ये, तर त्यावर हे परिपत्रक किंवा ही लिंक उपलब्ध आहे. ही जी काही तुम्हाला ज्याला आपण स्कॅन कॉपी मागवायची म्हणतो, रिव्हॅल्युएशन कॉपी मागवायची म्हणतो. आता इथं लक्षात घ्या की ही सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन अर्जाद्वारेच विद्यापीठाला करावी लागते. यासाठी तुम्ही ऑफलाईन रूपामध्ये कसल्याही प्रकारचा अर्ज करून चालत नाही. जरी केला तरी ते विद्यापीठ लक्षात घेणार नाही, याची तुम्ही सर्वांनी नोंद घेणं गरजेचं आहे. आता आपल्याला स्कॅन कॉपी आणि पुनर्मूल्यांकन हे फक्त मे आणि जून 2026 मध्ये झालेल्या लेखी परीक्षांच्या अभ्यासक्रमाच्या उत्तर पुस्तिका बाबतीतच करण्यात येणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षांसाठी ही सोय उपलब्ध नाही आणि मे-जून 2026 मध्ये ज्या परीक्षा झाल्या त्याच्या संदर्भातच आपण ही सर्व प्रक्रिया करू शकणार आहात. आता स्कॅन कॉपी, फोटो कॉपी किंवा पुनर्मूल्यांकन हे तुम्ही किती विषयाचं करू शकणार आहे, तर हे फक्त तुम्हाला 3 अभ्यासक्रमांचेच विषय घेता येतील. म्हणजे मला जर का 6 किंवा 7 विषय असतील, तर त्या 6-7 विषयापैकी मी कुठल्याही 3 विषयांच्या स्कॅन कॉपी, फोटो कॉपी किंवा रिव्हॅल्युएशन मागवू शकतो उत्तर पुस्तिका. आता यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की पुनर्मूल्यांकनासाठी, म्हणजे ज्याला आपण तुमच्या उत्तर पुस्तिकेचं पुन्हा तपासणी केली जाते, त्याला आपण रिव्हॅल्युएशन असं म्हणतो. आणि स्कॅन कॉपीमध्ये काय की फक्त तुमचे मार्क काउंट करणं, बेरजेमध्ये काही चुका असतील तर त्या दुरुस्त करणं, एवढ्यापुरतं स्कॅन कॉपी, फोटो कॉपी हा प्रकार मर्यादित आहे. पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित अभ्यासक्रमाची स्कॅन कॉपी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. पुनर्मूल्यांकन करण्यासाठी थेट पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या एखाद्या किंवा 3 विषयांचं पुनर्मूल्यांकन करायचं आहे, तर त्यासाठीची त्यांनी स्कॅन कॉपी मागवणं गरजेचं आहे. ही स्कॅन कॉपी तुम्ही जो काही ईमेल ID विद्यापीठाला देणार आहात या प्रक्रियेमध्ये, तो ईमेल ID अत्यंत अचूक असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची चूक असता कामा नये. तशी जर का असेल तर विद्यापीठ तुम्हाला ती स्कॅन कॉपी पाठवू शकणार नाही आणि त्याचं शुल्क देखील तुम्हाला मिळणार नाही, असं विद्यापीठाने या क्लॉजमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला स्कॅन कॉपी मिळाल्याच्या नंतर पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्ही ज्याला आपण काय म्हणूया की रिव्हॅल्युएशनसाठीचा परत पुन्हा अर्ज करणं गरजेचं आहे. म्हणजे एकदा स्कॅन कॉपीची प्रक्रिया करायची आणि त्याच्यानंतर एकदा रिव्हॅल्युएशनसाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज करणं गरजेचं आहे. आणि याच ठिकाणी सांगितलेलं आहे की तथापि परिपत्रक क्रमांक 70 नुसार विद्यार्थी थेट उत्तर पुस्तिकेची पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात व याच परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे परतावा देय राहील. आता त्याची माहिती ती आपण लगेच पाहणार आहोत. यामध्ये परिपत्रक क्रमांक 70 देखील दिलेलं आहे. ते काय सांगतं ते देखील मी तुम्हाला सांगतो. फक्त तुमचा निर्णय हा तुम्ही घ्यायचा, हे मात्र लक्षात ठेवा. आता आपण हे सांगितलं मी तुम्हाला की स्कॅन कॉपी, फोटो कॉपीसाठी प्रथम अर्ज करायचा आहे. आता याच्या ज्या फीज आहेत, त्या फी कशा दिलेल्या आहेत ते आपण बघूया. तुम्ही यातली प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक वाचा. मी जसं तुम्हाला सांगितलं की मेल ID अचूक असणं चूक आहे, अचूक असणं गरजेचं आहे. आता यामध्ये तुम्हाला जर का स्कॅन कॉपी, फोटो कॉपी मागवायची असेल, कमीत कमी 1 विषय, जास्तीत जास्त 3 विषय, तर त्याची प्रति अभ्यासक्रमाची फी आहे ₹300 आणि त्याची सुरू झाल्याचा दिनांक आहे 13 जुलै 2026 आणि ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा लास्ट दिनांक आहे 24 जुलै 2026. पुनर्मूल्यांकन, ज्याला आपण परत तपासणं म्हणतो, याच्यासाठी सुद्धा ज्याला आपण काय म्हणूया की किमान 1 विषय आणि जास्तीत जास्त 3 विषय तुम्ही
हे करू शकता. त्यात त्यांनी कंसामध्ये परत दिलंय पहा, की प्रथम तुम्ही एक प्रमाणे स्कॅन कॉपी, फोटोकॉपी प्राप्त करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे स्कॅन प्लस रिव्हॅल्युएशन या दोन्ही प्रक्रिया गरजेच्या आहेत. कशासाठी? पुनर्मूल्यांकनासाठी. याची फी आहे ₹500 प्रति पेपर. दिनांक 13 जुलै 2026ला सुरू होणार आणि 24 जुलै 2026ला ही संपणार. आता स्कॅन फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकन अर्जाकरिता जी लिंक आहे ती या ठिकाणी परत दिलेली. ती लिंक तुम्ही कॉपी करून घेऊ शकता. विद्यापीठाच्या होम पेजला देखील ही लिंक दिलेली. तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही ही सर्व प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करू शकता. आता यामध्ये काय सांगितली सूचना ती सुद्धा आपण लक्षात घेऊया, की विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते, की परिपत्रक 70 नुसार पुनर्मूल्यांकनानंतर जाहीर करण्यात आलेला निकाल संबंधित विद्यार्थ्यास अंतिम व बंधनकारक राहील व कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन, पोस्टाने व टपालाने फोटोकॉपी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज पाठवू नये. असे अर्ज परीक्षा विभागास प्राप्त झाल्यास त्यावर कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही याची नोंद घ्यावी. आता हे परिपत्रक क्रमांक 70 काय आहे ते बघू आपण. त्याचा जो निकाल तुम्हाला असणार आहे तो निकाल तुम्हाला बंधनकारक असेल. जास्त मार्क पडले तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु कमी जर का मार्क झाले तर ते देखील तुम्हाला स्वीकारावे लागणार आहेत. यातली ही रिस्क तुम्ही सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आता हे परिपत्रक 70 जे आहे ना, तर ते 70 आपण या ठिकाणी बघूया. 70 क्रमांकाचं परिपत्रक. तर यामध्ये सुरुवातीच्या 1-2 पॅराग्राफमध्ये ती कशी प्रक्रिया काय झाली याची माहिती दिलेली आहे, परंतु जे निर्णय आहेत ते निर्णय तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी काय दिलंय पहा, एका क्रमांकाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना उत्तर पुस्तिकेची छायांकित प्रत प्राप्त न करता जास्तीत जास्त 3 अभ्यासक्रमांसाठी विहित शुल्क भरून थेट पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात येत आहे. जरा थोडंसं विद्यापीठाचं या बाबतीमध्ये ज्याला आपण काय म्हणूया, की एक द्विधा किंवा संभ्रम निर्माण करणारं एक क्लॉज दिसतोय हा. कारण पूर्वी सांगितलं होतं, की स्कॅन कॉपी करावीच लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही रिव्हॅल्युएशन करू शकता. परंतु या परिपत्रकामध्ये मात्र सांगितलंय, की तुम्ही थेटसुद्धा 3 विषयाला करू शकता. पण माझा सल्ला जर का विचारला तर माझं सजेशन असं राहील, की तुम्ही स्कॅन कॉपी मागवावी आणि त्याच्यानंतरच तुम्ही पुनर्मूल्यांकनाला अर्ज करावा. फार तर काय होईल, की आपले एका विषयासाठीचे ₹300 जास्त जातील, परंतु परत याच्यामुळे आपलं पुनर्मूल्यांकन अडून राहू नये ही माझी त्यामागची भावना आहे. त्यामुळे तुमचा निर्णय हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर घ्यायचा हे लक्ष द्या. फक्त परिपत्रकामध्ये काय ते मात्र मी तुम्हाला सांगतोय. यातल्या 2 मध्ये सांगितलंय, संदर्भीय क्रमांक 1 नुसार निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकातील नियमानुसार पुनर्मूल्यांकनाचा निकाल चेंज असा जाहीर झाल्यास संबंधित अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याने भरलेल्या पुनर्मूल्यांकन शुल्कापैकी 50% रक्कम विद्यार्थ्याच्या लेखी विनंतीनुसार परतावा म्हणून दिली जाईल. म्हणजे तुमच्या मार्कामध्ये जर का बदल झाला तर तुम्ही जे काही ₹300 भरलेत प्रति विषयासाठी, तर त्या 300 पैकी ₹150 तुम्हाला तुमच्या विनंती अर्जानुसार परत मिळणार आहेत. परंतु त्यासाठी तुम्ही तसा अर्ज करणं बंधनकारक आहे हे लक्षात घ्या. पुनर्मूल्यांकनात जाहीर करण्यात आलेला निकाल संबंधित विद्यार्थ्यास अंतिम व बंधनकारक राहील याची तुम्ही सर्वांनी नोंद घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि याच चॅनलवर मी YCMUच्या संदर्भातले अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ यापूर्वी अपलोड केलेले आहेत. फक्त त्यातला स्थळ, काळ, संदर्भ सोडता ते तुम्हाला बहुतेक वेळेला उपयोगी येण्याच्या शक्यता आहे. त्यामुळं याच चॅनलवर मी ती प्रक्रियेच्या संदर्भातलाही असेल किंवा इतरही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते देखील व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत नक्की पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.